तो तसा होता ज्यांनी विकास करून गेला, हे ध्येय माझ्या मनामध्ये तेव्हापासून होते. बरेचदा चेंबरमधून एखादाच लोक मेरिटमध्ये, एखादाच व्यक्ती मेरिटमध्ये टॉपरमध्ये जाते, 99% थोडं मागे राहतात. राज्याच्या मुख्यमंत्री एकच होते ना, 10 होतात का? एकच होते. तसंच भंडाऱ्याचा लोकप्रतिनिधी जे आतापर्यंत लोकप्रतिनिधी झाले त्यांच्यापेक्षा सरच एक पाऊल कसं काम करायचा, हा हेतू माझ्या मनामध्ये होता. बरेचदा आपण पाहिलं 3-3, 4-4 रेजिम आमदार झालेले आहेत, तर काय करतात? फक्त काका, मामा, बाबा चॉकलेट देणं, ट्रॉफी देणं, पण काम काहीच नाही, शून्य. तो विकास काय वरतून येणार आहे का? विकास जर आणायचा असेल तर सत्तेची तिजोरीमधून आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी आणावं, हे लागतं. आता बरेचसे लोक म्हणतात किंवा हे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी, हो मला अभिमान आहे, माझा मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक निधी आपण आणला. तुमच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री होते, तुमच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री होते, पण तुमचे दुर्भाग्य तुम्ही आणू शकले नाही. आमची टीम साहेब भंडाऱ्यामध्ये 30-40 लोकांची टीम आहे आणि मुंबईमध्ये 3-4 लोक आहेत. आम्ही इकडून प्रस्ताव तयार करतो आणि मुंबईमधून त्या आमची जी दुसरी टीम आहे ती फॉलोअप करते आणि सतत मुख्यमंत्री कार्यालयाचा आम्ही वापर करतो. साहेब माफ करा, पण तुमचाच आदेश आहे, तुम्ही सांगितलेलं आहे की काय आमदारांना जेवढं मजबूत करायचं असेल, जेवढे काम आणायचे असेल, माझा मुख्यमंत्री कार्यालय सदैव खुलं आहे. तेव्हा आम्ही त्याचा वापर करतो आणि त्यांच्या फोन फान लावून सगळ्याचे सगळे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करतो. बरेच लोकांना कळत नाही, अरे हाही निधी आला, तेही निधी आला. अरे निधी आणण्याची कला असते आणि पाठपुरावा करावा लागते. मुंबईमध्ये जाऊन झोपे काढले तर निधी येत नाही. मुंबईमध्ये पायात भिंगरी टाकून फिरावं लागते, तेव्हा जिल्ह्यामध्ये निधी येते आणि तेव्हाच 547 कोट्यासारखेचे भूमिपूजन आपल्याला करण्याचे भाग्य प्राप्त होते. मी या ठिकाणी